महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहरातील 32 गाळा मार्केटमधील कॉम्प्लेक्समध्ये लेवा पाटीदार गुजर समाजाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित दादा पाटील व समाज बांधवांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले. गुजर समाज उन्नती मंचाच्या मागणीनुसार या कार्यालयाची स्थापना करण्यात आली असून समाजाच्या एकजुटीला बळकटी देणारे आणि प्रगतीच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल असा विश्वास नगराध्यक्ष अभिजित दादा पाटील यांनी व्यक्त केला. या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तसेच सांस्कृतिक विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. समाजातील विविध प्रश्नांवर मार्गदर्शन, संवाद आणि समन्वय साधण्यासाठी हे कार्यालय प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. तसेच नव्या पिढीला योग्य दिशा देणे, समाजात एकात्मता वृद्धिंगत करणे आणि सर्वांना एकत्र आणून प्रगती साधणे यासाठीही या कार्यालयाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. उन्नती मंचाच्या या सकारात्मक पुढाकारामुळे समाजाला नवे बळ मिळाले असून येणाऱ्या काळात समाजहिताच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची पायाभरणी याच ठिकाणी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. एकूणच लेवा पाटीदार गुजर समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे संपर्क कार्यालय एक सक्षम, सकारात्मक आणि मार्गदर्शक केंद्र म्हणून कार्य करेल यात कोणतीही शंका नाही. यावेळी हरिभाई पाटील प्रकाशा, हर्षल पाटील खेड यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उन्नती मंडळाच्या सदस्यांसह मोठ्या प्रमाणावर समाजबांधव उपस्थित होते. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा. जय सरदार, जय पाटीदार. बंधूंनो, आपल्या सर्वांना कल्पना असेल की मागच्या महिन्यामध्ये लेवा पाटीदार उन्नती मंडळाच्या माध्यमातून समाजातील तरुणांनी काही गोष्टींची अपेक्षा निश्चितपणाने समाजाचे एक लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्याकडे केली होती. त्यात अनेक मागण्या होत्या. प्रामुख्याने एक समाजाचं कार्यालय असलं पाहिजे, सरदार पटेल साहेबांचं अतिशय भव्य असं स्मारक झालं पाहिजे आणि समाजाचे जे अनेक प्रश्न आहेत ते या कार्यालयाच्या माध्यमातून सुटले पाहिजेत आणि भविष्यामध्ये एक प्रशस्त असं मंदिर समाजाचं आणि आनंद आश्रम उभारण्यात आलं पाहिजे, अशा प्रकारच्या मागण्या समाज बांधवांच्या होत्या. निश्चितपणाने त्याच्यातला जो पहिला टप्पा जो आम्ही कमिटमेंट केली होती ते म्हणजे समाजाचं एक कार्यालय असलं पाहिजे. त्याचे आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून या लेवा पाटीदार गुजर समाजाच्या ज्या असंख्य अडचणी आहेत त्या कशा सोडवता येतील याच्यासाठी आम्ही मंथन करणार आहोत. समाजाचा सामाजिक आणि आर्थिक सर्वे करणार आहोत. वेगवेगळ्या गावांमध्ये जे समाज बांधव राहत आहेत हे एकमेकांशी कसे कनेक्टेड राहतील, त्याच्यासोबत जे शहरांमध्ये किंवा इतर देशांमध्ये समाज बांधव गेलेले आहेत ज्यांची नाळ या परिसराशी जुळलेली आहे, अशा सर्व समाज बांधवांचं एक ग्लोबल डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याचा देखील मानस आमचा या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण 175 ते 80 गावामध्ये जिथं लेवा पाटीदार गुजर समाज वास्तव्यात होता किंवा आहे आणि ज्यांनी मायग्रेशन केलेलं आहे, हे सर्व लोक एकमेकांशी कनेक्टेड झाले पाहिजे. त्यांना आपल्या परिसराची, आपल्या समाजाचा इतिहास कळला पाहिजे, आपली अस्मिता काय आहे, आपला इतिहास काय आहे याची देखील सर्वांना जाणीव झाली पाहिजे. हा सर्व दृष्टिकोन ठेवून आम्ही आज या कार्यालयाच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे. ज्या ज्या तरुणांनी माझ्याकडनं किंवा आमच्या सर्व लोकांकडनं अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्याच्यासाठीची ही सुरुवात आहे. निश्चितपणाने समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन एक कॉमन प्लॅटफॉर्म तयार करून भविष्यातील समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपण सर्वजण या परिसरातील लोक याला सकारात्मक प्रतिसाद देतील. भविष्यामध्ये समाजाची जडणघडण चांगल्या पद्धतीने कशी होईल याच्यासाठी देखील आपण सर्वजणांनी प्रयत्न करूया, एवढीच या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो. उन्नती मंडळाचे जेवढे तरुण आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने या गोष्टींची मागणी केली होती त्यांनी देखील आम्हाला या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. भविष्यामध्ये समाज अजून जास्त चांगल्या पद्धतीने प्रगती करेल यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय सरदार, जय पाटीदार. नमस्कार. जय सरदार, जय पाटीदार. मागच्या महिन्याला मार्च महिन्यामध्ये आपल्या गुजर उन्नती मंडळाच्या तरुण युवकांनी शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित दादा पाटील यांच्याकडे गुजर समाजाच्या काही मागण्या होत्या. त्या मागण्यांसाठी त्यांनी एक निवेदन सादर केलं होतं.
दादांनी त्या विषयाची संवेदनशीलता बघता 24 मार्च रोजी दादांनी एक मिटिंग लावली होती आणि त्या मिटिंगमध्ये जे ठरलं होतं त्याप्रमाणे दादासाहेबांनी प्रथमतः शहाद्याला महिन्याभराचा आत आपण गुजर समाजाचं संपर्क कार्यालय सुरू करू आणि ते आज रोजी दादासाहेबांच्या प्रयत्नाने हे कार्यालय सुरू झाले. त्याबद्दल गुजर उन्नती मंडळाकडून दादासाहेबांचे आभार. तसेच गुजर समाजाच्या ज्या शैक्षणिक, आरोग्यविषयक, शेतीविषयक विविध ज्या अडीअडचणी असतात याबाबत कुठेतरी गुजर समाजाचं एक संपर्क कार्यालय असावं हा त्यामागचा उद्देश होता आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी प्रथम सुरुवात ही केलेली आहे की अगोदर कार्यालय शहादा इथे सुरू केलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार. जय सरदार जय पाटीदार. आमच्या उन्नती मंच तर्फे 1 महिन्यापूर्वी शहादा शहराचे लोकनिवृत्त नगराध्यक्ष आदरणीय अभिजित दादा पाटील यांना आम्ही काही निवेदन दिले होते. त्यात जसे की समाजासाठी एक कार्यालय ओपन करावे व भव्य दिव्य अशी सरदार वल्लभभाई पटेल यांची मोठी प्रतिमा उभारण्यासाठी आम्ही आमच्या मंडळातर्फे निवेदन दिले होते. त्याच्यानंतर आज 1 महिन्यानंतर आदरणीय दादासाहेबांनी एक मोठे कार्यालय ओपन करून आमच्या मागण्यांना योग्य असा प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी दादासाहेबांचे असे आभार मानतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. आज 26 एप्रिल रोजी आम्ही इथं एकत्रित आलो आहोत 32 गाळे येथे शहादा. मागील महिन्यामध्ये 24 मार्चला उन्नती मंचतर्फे दादांना आवेदन देण्यात आले होते की दादा आम्हाला एक कार्यालय हवं आहे, कारण समाजातील भरपूर काही मागण्या आहेत लोकांच्या, त्या पूर्ण करण्यासाठी किंवा जे काही लोकांना प्रश्न असतील शेतीविषयी असेल किंवा त्यांचे काही स्वतःचे काही मागण्या असतील तर त्या कुठे आम्ही पूर्ण करू. तर त्यासाठी दादांना आम्ही निवेदन दिले होते की दादा एक कार्यालय उभारण्याची गरज आहे आणि दादांनी त्याला चांगला प्रतिसाद देऊन आम्हाला गौरवान्वित केलं आहे. यासाठी दादांचा फार फार आभार. शहादा येथील श्री अभिजित दादा पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचे मी आभार मानतो. जय सरदार जय.